संघ आपण असेल तर आपण या पहिल्याच बॉलवरती चान्स घेतला होता भाऊ यांनी. आणि रत्नागिरी संघाचा मात्र इकडे सन्मान केला जाईल. ज्यावेळी रत्नागिरी आज मुंबईमध्ये तुम्ही आलात, खेळलात, जिंकणं हारणं होत असतं, बट आपण आलात, मोठी गोष्ट आहे. तर त्या पूर्ण सर्व संघाचा संपूर्ण टीमने यायचं. रत्नागिरी जयभैरी रत्नागिरी. भावेश कोळी, अक्षय, आपण सर्वांनी या आपल्या टीम जयभैरी रत्नागिरी. राजापूर रत्नागिरी त्या परिसरातून आज खेळाडू इकडे खेळताना पाहायला मिळाले आणि त्यांचा एक सर्व टीमचा एक गिगावड आपण विशेष सन्मान करत आहोत संपूर्ण श्री सिद्धी सेवा मंडळातर्फे. शुभम ओके ना? ओके. एक सन्मान करत आहोत आपण संपूर्ण टीमचा. जयेश गोळेकर यांना विनंती केली की आपण त्यांच्या हातचे करायचं आहे. शिवनेरी संघाचे रहिवासी संघाचे अध्यक्ष आणि संपूर्ण टीमचा आपण आज रत्नागिरी जयभैरी, काही खेळाडू रत्नागिरीचे, काही चेंबूर मांडला त्या परिसरातील, त्यांचा एक एक विशेष सन्मान आपण करत आहोत. विशेष करून रत्नागिरीवरून हा संघ इकडे दाखल झाला आणि आज सर्व आमचे मान्यवर त्यांच्या हातातून मात्र त्यांचा एक एक विशेष सन्मान इकडे केला जातो. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या वाजवा रत्नागिरी संघासाठी. आज विशेष करून इकडे दाखल झाले. खेळणं, जिंकणं, हरणं होत असतं, पण रत्नागिरीच्या सर्व खेळाडूंचा आपण इकडे साटम साहेब यांच्या हातातून देखील केला जाईल. जे जे खेळाडू रत्नागिरीच्या आज राजापूर रत्नागिरी त्या परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेटचा एक वेगळा क्रेज आहे. संपूर्ण टीमचा एक विशेष सन्मान केला जातो आहे. संपूर्ण टीम धन्यवाद. रत्नागिरीकर, आज आपण इकडे आलात. जगात भारी आपली रत्नागिरी आणि सर्व टीमचा एक फोटो काढला जाईल. रत्नागिरी टीम धन्यवाद. संपूर्ण टीमचा अगदी मनापासून आभार आहे. थँक यू सो मच. हॅलो, चला जाऊयात मॅच कडे. रिव्ह्यू लॉस झालाय. इथे मात्र
एक चांगला चान्स घेतलाय. क्या बात आहे. चालाकीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल निघून जातोय. अनोखा स्ट्रोक आजच्या दिवसामध्ये आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अनेकांनी असे चान्स घेतलेत. तुषार जबरदस्त टायमिंग पाहायला मिळतोय. सुशांत जोगेश्वरी परिसराचा खेळाडू आहे. रन जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलेत 7. तीन बॉल आणि रन झालेत 7. एक जवळपास 35-36 टार्गेट दिलं तर फाईट होईल मॅच. ज्यावेळेला जर आपण पाहिला समोर खेळण्याचा प्रयत्न. बॉल हातामध्ये जातोय. येतोय डॉट बॉल. वैश विघ्नहर्ता आणि विपक्ष आहेत जॉय मुकेश रॉयल चेंबूर. एक मोठी स्टारकास्ट घेऊन आज चेंबूरचा संघ पुन्हा एकदा दाखल होताना पाहायला मिळतोय. मोठमोठ्या मुंबईतील क्रीडा स्पर्धा यांच्या नावे विजय प्रथम द्वितीय सेमीफायनलच्या लढतीमध्ये जाणारा संघ म्हणून देखील यांची कामगिरी आपण सातत्याने पाहिली आहे. पण आता सेमीफायनलच्या लढतीमध्ये कोणता संघ जाणार. 3 संघ क्वालिफाय झालेत. एक संघ अजून क्वालिफाय होणार आहे. महत्वपूर्ण लढत आहे. 4 बॉल रन झालेत 7. टॉस जिंकला. फिल्डिंगचा डिसिजन घेतला. शेवटचे अजूनही 2 बॉल सामोरे जायचंय. एक बाउंड्री आली पॉवर प्लेची. 2 बॉल 2 देखील महत्वाचे आहेत. ओहो इथे मात्र फसवा चेंडू आणि बॅटर देखील फसलाय. व्हाईट बॉल होता. बराच स्टेप आउट झाला. बराच दूर ठेवला होता बॅटर पासून पण सुशांतला ओळखता आला नाहीये. विकेट जातोय. रन काउंट झालाय. बॉल काउंट झालाय. विकेट काउंट झालाय. साहिल येतोय. जोगेश्वरी परिसराचा आणखी एक खेळाडू साहिल. एक शांत संयमी सेन्सिबल 1-2-4चं क्रिकेट खूप छान खेळतात. त्या परिसरामधील बऱ्याच क्रीडा स्पर्धा नेहमीच साहिलचं तिकडे आपण परफॉर्मन्स पाहिलाय. कालच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅच साहिलला मिळालाय. आज मात्र महत्वाची मॅच आहे. आजचा दिवस नवीन आहे. आजच्या दिवसातील त्यांची देखील पहिली मॅच आहे. पण या क्रीडा स्पर्धेची एकंदरीत त्यांच्या दिवसातील त्यांची आज ही 3री मॅच आपण पाहतोय आणि महत्वपूर्ण मॅच आहे. कारण सेमीफायनलच्या लढतीमध्ये घेऊन जाणारे विपक्ष संघ जर आपण पाहिलं तर एक बलाढ्य संघ त्यांच्या विरोधामध्ये बॅटिंग करावी लागणार आहे. 5 बॉल रन झालेत 8. शेवटचा बॉल आहे. महत्वाचा बॉल आहे. 1 रन आला तरी एक चांगला स्कोर राहील पहिल्या षटका दरम्यान. ओहो यावेळेला टायमिंग थोडासा मात्र फसतोय. चान्स घेतला होता. शेवटचा बॉल होता. साहिल अधिक जास्त ताकद वापरली गेली. फटका फसलाय. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळालाय. मॅक्स आपण व्यासपीठावर यायचंय. मॅक्स यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचंय. एक ओव्हर झाली. रन झालेत 8. नवीन बॅटर येतोय अक्षय. काल अक्षय यांना देखील सेकंड मॅच मॅन ऑफ द मॅच मिळाली होती. हॅलो. आणि त्याचबरोबर या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत ज्यांचा खऱ्या अर्थाने विश्वविक्रम म्हणून महाराष्ट्र विधानसभेमध्ये आवाज आपण पाहिलाय. 9वी टर्म
विश्वविक्रमी सन्माननीय दमदार आमदार कालिदास कोळंबकर साहेब आणि यांचे OSD म्हणून कार्य करत असलेले उपस्थित सन्माननीय निलेश कदम साहेब, मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर यायचंय. सन्माननीय निलेश कदम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज आपण गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या या विभागातील भाग्य विधाते सन्माननीय कालिदास कोळंबकर साहेब यांच्या सोबत OSD म्हणून कार्य करतायत. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर भाऊ यांचा सिंगल रन घेणारा हा चान्स पाहायला मिळाला. 1 रन. रन जाऊन पोहोचले 10 या अंकावर. एक 35 धावांची फाईट होऊ शकते. बॉलर आहे त्यांच्याकडे, पण 35 धावा कराव्या लागतील. चेस करण्याची क्षमता आहे. मोठी बॅटिंग लाईनअप आहे जॉय मुकेश रॉयल संघाकडे, त्यामुळे कुठेतरी धावसंख्या बनवावी लागेल. ओहो, ऑफ ट्रॅकचा बॉल आतमध्ये वळण घेतोय. टॅप केलाय, सिंगल रन येईल. कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे. 1-2-4चा क्रिकेट त्या परिसरामध्ये बरेच खेळलं जातं. जोगेश्वरीतील बरेच खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे 1-2-4चा क्रिकेट त्या परिसरातील इथे मात्र खेळणं महत्वाचं आहे. क्या बात आहे. जबरदस्त वळण देणारा बॉल पाहायला मिळतोय. LBW ची मागणी केली आहे आणि सॉरी 22 नाहीये या प्रकारचा मात्र कळवलं जातंय, कारण बॅटर कुठेतरी बॉल पायाला आदळलाय, पण ऍक्शन मात्र त्याची कुठेतरी झाली नाही अगोदरच, त्यामुळे कुठेतरी रन मात्र दिलं जात नाहीये. फुटलं तिकडे मात्र पंच केलाय. कॅल्क्युलेशन पाहायला मिळते भाऊ यांचं. भाऊला जाणीव आहे कुठेतरी एक धाव पुढे घेऊन जायची आहे. पॉवर प्लेची 1 ओव्हर चान्स घेतील. एक बॉल टू बॉल रन कुठेतरी पुढे घेऊन जाण्याचा विचार पाहायला मिळतोय. रन जर आपण पाहिले 12 या अंकावर जाऊन पोहोचतायत. षटका दरम्यानचा शेवटचा बॉल. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 4, दिवस क्रमांक 3, अंतिम दिवस, महत्वाचा दिवस, लक्ष वेधून घेणारी क्रीडा स्पर्धा श्री भवानी माता सुवर्ण चषक अंडरआर्म क्रिकेटचा वर्ल्ड कप. सिंगल रन आलाय. 13 रन. दोन षटकांचा काही समाप्ती झालाय. रन झाले 13. षटक क्रमांक 3 घेऊन येते सॅम्युअल कॉम्बिन, विक्रोळी परिसराचा खेळाडू. स्थानिक क्रीडा स्पर्धा स्टेशन वाईजच्या माध्यमातून विक्रोळी संघासाठी पाहायला मिळतो. आज मात्र व्यावसायिक गटातील क्रिकेट खेळत असताना एका मोठ्या संघाच्या माध्यमातून एक महत्वाची क्रीडा स्पर्धा आणि महत्वाच्या मॅच दरम्यान 3ऱ्या षटकाला सामोरं जातोय. एक वेगळ्याच्या अनोख्या शैलीचा गोलंदाज आहे, कारण चांगले टप्पे नेहमीच हाताळलेत. अनुभव आहे या खेळाडूकडे देखील. अजूनही उर्वरित पहिल्या इनिंगचे 18 बॉल. यावेळेला जर आपण पाहिलं तर पॉइंट कव्हरला तिकडे ड्राईव्ह केलाय. सिंगल रन. कुणाल आणि करण आहेत त्या झोन मध्ये. काल कुणालची फिल्डिंग आपण पाहिली, जबरदस्त फिल्डिंग केली कुणालने. इकडे मिडॉनला जर आपण पाहिलं तर संजू आहेत. आता करणला तिकडे मात्र त्या जागेवरती पाठवलं जातंय. लॉंग ऑफ देखील त्यांची जर आपण पाहिली तर 2 बाउंड्रीवरती खेळाडू तैनात केलेत. तटबंदी केलीये.
दरम्यानचा बॉल जज केला, वाईट बॉल असेल. भाऊचं क्रिकेट आपल्याला खरंच इथे आनंद देतोय, संघाला मात्र कुठेतरी महत्वपूर्ण राहतोय. कॅल्क्युलेशन पाहायला मिळतंय. या वेळेला जर आपण पाहिलं तर अपील केली जाते, लाऊड अपील केली आहे. LBW ची मागणी केली जाते, लेग बिफोर द विकेट साठी मागणी केली जाते. निर्णय झाला नाहीये, रन असेल की विकेट असेल, चर्चा होते. निर्णय येतोय का थर्ड अंपायरच्या माध्यमाकडे. दोन पंच मात्र तिकडे विचार करतायत. थर्ड अंपायर चेक करायचंय आणि थर्ड अंपायरच्या माध्यमातून पडताळणी केली जाते. आमची पद्मनाभ प्रभू सर पाहणी करतायत. असलेला निर्णय काय असणार आहे, उत्सुकता आहे. काही क्षणार्धात मात्र निर्णय पोहोचेल आपल्यापर्यंत. ट्रिपल एचचा टेक्निकल वर्ग श्री साई स्पोर्ट्स शैलेश पाटील, पराग पाटील आज देखील यांचा टेक्निकल वर्ग पुन्हा एकदा दाखल झालाय. अनेक निर्णय त्यांच्यापर्यंत आलेत आणि त्यांनी देखील त्यांच्या या टेक्निकल डिपार्टमेंटच्या माध्यमातून कार्य केलंय. महत्वाचा विकेट आहे. काय निर्णय असेल, कारण LBW साठी मागणी केली आहे. तिकडे भाऊ देखील चेहऱ्यावरती स्मितहास्य. आणि येस, पडताळणी झाली. निर्णय कळवला, पद्मनाभ प्रभू सर पाहत होते आणि अर्थातच कळवला जातोय नॉट आउट, रन दिला जाईल. रिव्ह्यू घेतला आमच्या पंचांनी रिव्ह्यू घेतला आणि निर्णय कळवलाय नॉट आउट. एक एक रन पुढे जातोय, महत्वाचा एक एक रन. पॉवर प्लेची ओव्हर अजूनही उर्वरित बाकी आहे. चान्स घेतील तिकडे, एखादी बाउंड्री आली तर बॉल टू बॉल आणखी पुढे जाऊन एक 35 धावांचा पाठलाग नक्कीच देऊ शकतात. स्विच करण्याचा प्रयत्न, सिंगल रन, सेन्सिबल खेळत आहेत. 1-4चा क्रिकेट खूप छान खेळतात त्या परिसरातील हे खेळाडू. हा फॉर्मॅट नक्कीच त्यांच्यासाठी आहे. रन जर आपण पाहिले तर 17 या अंकावर जाऊन पोहोचलेत. अजून एक शेवटचे 3 बॉल 3 रन, 20 रन होतील. पॉवर प्ले 1 ओव्हर आहे, तिथे चान्स घेतील. क्या बात आहे. बॅकफुटला हलकासा तिकडे टॅप केलाय, सिंगल रन कंप्लीट होतोय. जबरदस्त, खूप महत्वाचा 1 रन. चार बॉल, डिक्लेअरचा रन दिला जातोय तिकडे.
शेवटची 2 बॉल अजूनही तिसऱ्या षटकाचे सॅम्युअल गोलंदाजी करतायत. चालू सामना आजच्या दिवसातील सामना क्रमांक 4 क्वालिफाय मॅच साठी लढत. 3 संघ दाखल झालेत. ओमकार मलाड मागोमाग त्यांच्या लगेचच अधीरा सत्यविनायक कामोडे, त्यानंतर रॉयल चेंबूर आणि तिसरा होणारा क्वालिफाय संघ. 2 संघ आपण पाहतोय. डिरेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता, सिंगल रन कंप्लीट झालाय. 1 रन मिळतोय. 19 शेवटचा बॉल अजूनही षटका मागील. एका बाजूला वंश विघ्नहर्ता आणि एका बाजूला आपण पाहिलं तर जॉय मुकेश रॉयल चेंबूर. अशी लढत पाहायला मिळते. एक दमदार आयोजन या परिसरामध्ये. दादर नगरी, दादर म्हटलं तर खऱ्या अर्थाने मुंबईचं वैभव आहे. इथे अभिमान आहे प्रत्येकाला मुंबईचा दादर म्हटलं की. क्या बात आहे भाऊ, जबरदस्त. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलला देखील रन मॅटर करतोय, रन घेतला जातोय. या परिसरामध्ये आपण पाहिलं तर क्रीडा स्पर्धेचं आयोजन, अनेक मोठमोठ्या सांस्कृतिक वारसा जपणारं हे मंडळ आहे. इथे कला क्रीडा क्षेत्रामधील अनेक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेलं मंडळ आणि त्यात जर म्हटलं ना तर महाराष्ट्रातील असं हे मंडळ आहे ना, एक महत्वाचं मंडळ. अर्थातच श्री भवानी माता इथला नवरात्रोत्सव 90 वर्ष पूर्ण झाली आहेत या मंडळाला. कौतुक आहे, अभिमान आहे. महाराष्ट्रातील अनेक भाविक इथे मात्र नवरात्रोत्सव कालावधीमध्ये भवानी मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी आवर्जून दाखल होत असतात. मुंबईतील दादर, मुंबई म्हटलं तर मुंबईचं हृदय म्हणून दादरकडे पाहिलं जातं आणि त्या हृदयात वसलेली इथली मराठी माणसं, मराठी माणसाचं इथे वलय अधिक आहे. आणि तो मराठी माणूस आज इथली मंडळाची परंपरा, गावाखेड्यातून आलेला मुंबईत बसलेला माणूस, इथे मराठी माणसाचं वलय आपल्याला पाहायला मिळतं. शुभम लोखंडे गोलंदाज, षटक क्रमांक 4 हाताळतोय. हळूवारपणे कट केला बॉल आणि विकेट येतोय. अक्षय माघारी जातील. हॅलो, उपांत्य फेरीचे जे काही सामने असणारे, 6 षटकांचे सामने असणारे आणि थर्ड प्लेस साठी जो सामना होणार आहे तो मात्र 4 षटकांचा असणार आहे. न्यू बॅटर सुधीर येतोय. महत्वाची ओव्हर आहे. शुभम गोलंदाज आहेत. बॅटर चॉईस पॉवर प्ले पाहायला मिळतो. पहिला बॉल तर चांगला निर्णय गोलंदाजाच्या बाजूने आपण पाहिला, विकेट आलाय. पण अजूनही उर्वरित 5 बॉल हाताळायचे आहेत. स्विच करण्याचा प्रयत्न अपील केली जाते. तिकडे मात्र चान्स बनलाय. स्ट्राईक एंडला तिकडे अपील केली जाते. भाऊची विकेट धोक्यात आली आहे. चेक केला जाईल पुन्हा एकदा. थर्ड एम्पायर स्ट्राईक एंडचा बॅटर मात्र कुठेतरी रनआउटच्या माध्यमातून आउट आहे का हे पाहायचंय. पुन्हा एकदा आमचे पद्मनाभ प्रभू सर पडताळणी करतायत. महत्वाचा निर्णय आहे. रन जातोय, विकेट जातोय. काय निर्णय असेल? आणि बॅटर आउट. भाऊला माघारी जावं लागतंय. स्क्रीनवर पाहतोय भाऊची विकेट. स्ट्राईक एंडचा बॅटर
नॉन स्ट्राईकला आला, पण नॉन स्ट्राईकचा बॅटर स्ट्राईकला पोहोचू शकला नाहीये. विकेट जाते. नो बॅटर आपण पाहतोय विघ्नेश. अजूनही पॉवर प्लेचे 4 बॉल बाकी आहेत. भाऊला अजून काही वेळ थांबणं महत्वाचं होतं. पॉवर प्लेच्या ओव्हरला ऍटलीस्ट भाऊने कुठेतरी फेस करणं महत्वाचं होतं, कारण डावखुऱ्या शैलीचा बॅटर होता, सलामीचा बॅटर होता, बॉल फेस केले होते, आत्मविश्वास वाढलेला. एखादी बाउंड्री भाऊच्या बॅटमधून आपण नक्कीच पाहू शकलो असतो. नो बॅटर विघ्नेश. ओहो, फसवला इकडे. काय निर्णय होतोय? स्टंपिंग आउट तर आहे, बट वाईट साठी निर्णय होतोय. काय फेअर डिलिव्हर आहे सर? ओके, बॅट कट आणि बॅटीला स्पर्शून बॉल तिकडे मात्र किपरच्या हातात. स्क्रीनवर पाहिलात आपण विघ्नेश देखील रनआउट होतोय. माघारी जातील. न्यू बॅटर अवधूत येतोय. सर कॅच आउट होता की स्टंप आउट आहे? पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मात्र मोठे स्ट्रोक येऊ देत नाहीयेत शुभम. चालक गोलंदाज आहेत, अनुभवी गोलंदाज आहे. कमी वयातील त्याचा क्रिकेटचा अनेक अनुभव आहे. इथे विचलित दिशाहीन गोलंदाजी, भटकंती होते, बराच बाहेर पिचिंग केलाय. वाईट बॉल. शुभम लोखंडे चेंबूर परिसराचा खेळाडू. संपूर्ण मुंबई महाराष्ट्राने या खेळाडूला डोक्यावर घेतलंय, वेड लावलंय या खेळाडूने खऱ्या अर्थाने. अनेक फॅन फॉलोअर्स आहेत या खेळाडूचे. प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जिथे जाऊ तिकडे या खेळाडूची चर्चा राहते. अगदी सेल्फी काढण्यासाठी देखील लहान लहान मुळे याच्यासाठी गर्दी करतात. शुभम लोखंडे. हॅलो, चला निर्णय कळवला जातोय. पडताळणी केली थर्ड एम्पायर पद्मनाभ प्रभू सरांच्या माध्यमातून. पडताळणी होत असताना निर्णय होतोय अर्थातच येस नो बॉल आणि फ्री हिट मिळणारे. अगदीच क्रिसच्या बाहेर पिचिंग केला, नो बॉल दिला जातोय. फ्री हिटचा बॉल आहे. चान्स घेतील काय? अवधूत स्ट्राईकला. महत्वाचा बॉल आहे. फ्री हिट वरती कुठेतरी बॅटर कुठेतरी ऍडव्हान्टेज मिळतोय, कारण बॉक्स आउट नसेल, बोल्ड आउट नसतील, त्यामुळे कुठेतरी चान्स घ्यावा लागेल. चान्स घेतलाय पण लॉंग ऑफला प्लेअर आहेत. सिंगल रन. रन झाले 23. कमी धावांची मॅच फाईट करू शकतात. ओहो, जबरदस्त, क्या बात आहे. शुभम लोखंडे जवळपास कट केलाय, बॅटरच्या अगदी जवळच पिचिंग केलंय. रडार मध्ये बॉल मात्र येऊ दिला नाहीये.
यावेळी जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल येतोय. स्लिप पडून घेण्याचा प्रयत्न, नो बॉलचा कॉल, डिप आणि +1 फ्री हिट पुन्हा एकदा मिळते. 2 रन आले दत्ताचे. इथे मात्र चान्स घेतलाय आणि फटका फसतोय, बट फ्री हिटचा बॉल होता. षटक समाप्ती आणि रन जर आपण पाहिले तर 4 षटका दरम्यान धावसंख्या आहे. रन झाले 25. लास्ट ओव्हर अजूनही बाकी आहे. शुभम लोखंडे पॉवर प्लेची ओव्हर अतिशय महत्वपूर्ण हाताळली आहे. एखाद दुसरा एक्स्ट्रा दिलाय पण मोठ्या स्ट्रोकला अजूनही तसा प्रयत्न झाला नाहीये. एक बाउंड्री आली पहिल्या ओव्हरला, पण तिथून तदनंतर मात्र शांत ठेवलं बॅटरला. करण सोडा पुन्हा एकदा शेवटचं षटक. पहिली ओव्हर हाताळली, शेवटच्या षटकासाठी तोच गोलंदाज पुन्हा विचारात घेतलाय. शेवटचे 6 बॉल किती रन मात्र देऊन जाणारे. तीन संघ क्वालिफाय झालेत, अजून एक संघ क्वालिफाय होणार. उपांत्य फेरीच्या सामने 6 षटकांचे, थर्ड प्लेस साठी 4 षटकांचे मॅच. आजचा दिवस अंतिम दिवस, महत्वपूर्ण लढत. सामना क्रमांक 4. पहिलाच बॉल स्विच हिट केलाय, सिंगल रन कंप्लीट होईल. डिक्लेअर 1 रन दिला जातोय. 25 रन झालेत. 6 बॉल 6 जरी आले 31 होतील आणि 32-33 रन जरी दिले तरी फाईट होऊ शकते. बॉलर आहे, फिल्डिंग करावी लागेल. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर इथे डाव्या यष्टी बाहेर व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळतोय. लास्ट 5 बॉल. थोडस फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. सॅम्युअलला ऑफ साइडला आणला होता, पुन्हा लेग साइडला. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर इथे मात्र बॉक्स आउट झालाय. डबल बॉक्स आउट. डबल बॉक्स क्रिकेट आपण पाहतोय. सुधीरला माघारी जावं लागतंय. न्यू बॅटर ब्रिजेश. न्यू बॅटर जर आपण पाहिलं तर ब्रिजेश येतोय. आणखी एक जोगेश्वरी परिसराचा खेळाडू. कमी बॉल आहे, एक्सक्यूज देऊन चालणार नाहीये. महत्वाची मॅच खेळतोय. प्रति बॉल प्रति रन महत्वाचा राहणार आहे. कोणत्या स्थानावर बॅटिंगला येता ही गोष्ट महत्वाची नाही, तुम्ही कोणत्या स्थानावर येऊन किती रन रचता हे महत्वपूर्ण आहे. शेवटचे काही बॉल बाकी राहिले. शेवटचा षटक आहे. करण गोलंदाजी करतोय. रन जर आपण पाहिले तर
27. 4 बॉल अजूनही उर्वरित बाकी आहेत. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर इथे मात्र फेअर डिलिव्हर होतोय. प्रिजेश डॉट केलाय. जबरदस्त करण कमबॅक होतोय. लास्ट 3 बॉल. पहिल्याच ओव्हरला आलेली बाउंड्री पॉवर प्लेच्या. तदनंतर एकाही बाउंड्रीला अजूनपर्यंत हात घातलेला नाहीये. थांबवलंय. गोलंदाजांनी कंट्रोल केलंय प्रतिभा बॅटरला. महत्वाचे रन तिकडे पॉइंट कव्हरला खेळलेत. कुणाला आहेत तिकडे? शेवटचे 2 बॉल असतील. 28. येस, यावेळेला आणखी एक पुन्हा सिंगल रन कंप्लीट केला जातोय. शेवटचा बॉल आहे. रन झाले 29. कोणता संघ मात्र आज क्वालिफाय होणार? नो बॉल. क्या बात है. सोने पे सुहागा. नो +1. फ्री हिट. ओहो, जबरदस्त कहाणी में ट्विस्ट. फ्री हिटचा बॉल आहे. स्ट्राईकला अवधू देतोय. रन झाले 31. फ्री हिटच्या बॉलवरती जर एखादा बाउंड्री आला तर मात्र प्लस मध्ये येतील वंश विघ्नहर्ता. 1 रन आला तरी मॅचला मजा येणार आहे. कारण एका रनाने 32 रन होतील. 33चा पाठलाग करावा लागेल. फ्री हिटचा बॉल आहे. अगदी फ्री माइंड खेळावं लागेल. आणि या वेळेला मात्र तिकडे ड्राईव्ह केला. सिंगल रन कंप्लीट होतो. सेकंडचा कॉल आणि बघता क्षणी 2 रन कंप्लीट झाले. 3rd रन मात्र येईल काय? आणि येस, शेवटचा बॉल होता. फ्री हिटचा बॉल होता. 2 रन आलेत. महत्वाचे 2 रन. रन जाऊन पोहोचले 33. 34 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. फाईट आहे मॅचला. मजा येणार आहे. हॅलो, प्रॅक्टिस करायचं नाहीये. रिक्वेस्ट आहे, प्रॅक्टिस नॉट अलाउड.
हॅलो 30 बॉल 34 धावांचा पाठलाग करायचंय. क्वालिफाय मॅच आपण पाहतोय. एका संघाला पराभव आणि एका संघाला विजय इथे पाहायला मिळणार आहे. एका संघाचं स्वप्न अपूर्ण आणि एका संघाचा स्वप्नांचा पाठलाग अजून काहीसा पुढे जाईल. कोणता तो संघ असणार आहे? मॅच तसं पाहता दोन्ही संघांकडे आहे. मॅच फाईट होणार यामध्ये काही वाद नाहीये. पण मॅच आपल्याला पाहायची आहे. पाहतोय आपण सिद्धी पॅकरचं हे आयोजन श्री भवानी माता सुवर्ण चषक अंडरआर्म क्रिकेट बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप 43 वर्षांची परंपरा या दादर नगरीमधील ही क्रीडा स्पर्धा सर्वांचं लक्ष वेधून घेते. प्रेक्षकांची गर्दी होऊ लागली, वाढू लागली. अंतिम दिवस आहे. अंतिम दिवस आपल्याला साजरा करायचा आहे. सलामीची जोडी जॉय बोकेश्वर चेंबूर, शुभम लोखंडे आणि कुणाल जोडी दाखल होते. तर गोलंदाज आहेत वंश विघ्नहर्ता संघाचे भाऊ अर्थातच आदित्य पवार. पहिलीच ओव्हर पॉवर प्ले. भाऊला इथे मात्र परफॉर्मन्स दाखवावा लागणार आहे. पहिलाच बॉल वरती तिकडे मात्र लेग साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. शुभम लोखंडे चालाक. कमी वयामध्ये अंडरआर्म क्रिकेटचा केलेला त्याने प्रवास, घेतलेला अनुभव, वाढवलेले त्याचे चाहते असलेला त्याचा परफॉर्मन्स, मिळवलेले अनेक विजय, प्रत्येक क्रीडा नगरीमध्ये असलेले त्याचे ऐतिहासिक विजय, त्याच्या संघासोबत त्याचा केलेला असलेला इथे 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 फटका 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 फसलाय. महत्वाचा विकेट. डावखुऱ्या शैलीचा कुणाल माघारी. टर्फ क्रिकेट चांगला खेळतात. अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील त्यांचा चांगला प्रवास राहिलाय. पण इथे मात्र कुठेतरी फटका फसतोय, माघारी जातोय. महत्वाचा विकेट आहे कुणाल आणि त्यालाच माघारी पाठवलाय. पहिला विकेट आलाय न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने. हर्षित दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर बराच बाहेर पिचिंग. वाईट बॉल +1. भाऊ एक्स्ट्रा देऊन चालणार नाही. एक विकेट आलाय. मॅचला पकडून चालावं लागणार आहे. एखाद दुसरा वर रन जर गेला तर मॅच पुन्हा एकदा हातून निसटून जाईल. चौतीस धावांचा पाठलाग 30 बॉल मध्ये. हो हो आणखी आणखी एक जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. श्वास रोखून ठेवणारा बॉल आपण पाहिलात. भाऊची गोलंदाजी पाहतोय आदित्य पवार, मॅन फ्रॉम ठाणे. आज मात्र वंश विघ्नहर्ता संघासाठी इथे गोलंदाजी इथे फलंदाजी करतोय. करावी लागते. महत्वाची मॅच आहे. एक मॅचचा प्रवास पुढे घेऊन गेलात तर तुमची मात्र निवड तुमच्या संघाची सेमीफायनलच्या लढतीत होईल. इथे मात्र एक चुकीचा बॉल आपण पाहणार आहोत. व्हाईट बॉल. वळण होतं पण थोडासा ट्रॅक चुकतोय. व्हाईट बॉल. दरम्यानचा जर आपण पाहिलात तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. भाऊ 30 बॉल आणि 34 ची मॅच आहे. जाणीवपूर्वक विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागणार आहे. अनुभव आहे तुमच्याकडे. अनेक मैदान गाजवले आपण. पण या मैदानामध्ये थोडंसं दडपण असणार आहे कारण महत्वाची मॅच खेळतोय. पण जबाबदारी त्याहून जास्त आहे तुमच्याकडे. अपील केली जाते बट तिकडे काय घडलंय. लेग बाईज रन दिला जाईल. एक विकेट आलाय त्यामुळे कुठेतरी शुभम लोखंडे देखील थोडासा मनामध्ये काहीतरी विचार करूनच खेळ की थोडंसं आपण मॅचला बनवूयात म्हणजे जवळपास पुढे घेऊन जाऊ. बॅट कट
सिंगल रन. 4 बॉल झालेत आणि इथे मात्र शुभम लोखंडे चालाक खेळाडू अगदी टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतोय. संयम राखला आणि शुभमच्या बॅट मधून जबरदस्त 4 रन येत आहेत. ही ओळख आहे शुभम लोखंडेची. काय संयम राखलाय स्ट्रोक वरती देखील. हुशारी बाणा पाहायला मिळालाय. चौकार येतोय. 4 रन. 5 बॉल आणि रन जर आपण पाहिले तर 8 रन. 5 बॉल 8. दहा बोलतात ते. 9 रन झालेत. ओके ओके सॉरी. चला रन जर आपण पाहिलेत तर 10 रन झालेत. यावेळेला पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. चान्स बनला. फेकी करतील. डिरेगेट लागेल तर नक्कीच आउट मिळाला असता. पण शुभम चालाक आहे. रनिंग देखील तितकीच पाहायला मिळते. अगदी वेगाने मात्र कुठेतरी सुखरूप क्षेत्रामध्ये पोहोचतोय. 1 ओव्हर आणि रन जर पाहिलेत तर रन झालेत 11. चला व्यासपीठावर आपण एक सन्मान करत आहोत. हॅलो. आणि नगरसेवक कैलासवासी सन्माननीय मोहन नाईकजी यांचे चिरंजीव अर्थातच सन्माननीय मंगेशी मोहन नाईकजी इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांची जर आपण कारकीर्द पाहिली तर वक्रतुंड मित्र मंडळाचे अध्यक्ष, शिवनेरी सेवा मंडळाचे विश्वस्त आणि आपल्या साई श्री सिद्धी सेवा मंडळाचे हितचिंतक. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. सन्मान केला जातो या सिद्धी पॅकर क्रीडा स्पर्धेचे आयोजक आपले सर्वांचे लोकप्रिय आवडते सन्माननीय सिद्धेश नाईकजी यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान केला जातो. मायेची उबदार शाल देऊन त्यांना सन्मानित केले जाते. आज वेळातील वेळ आणि बहुमूल्य वेळ या क्रीडा स्पर्धेसाठी आपण दिलात. पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर उपस्थित आहेत सन्माननीय प्रशांत गाडीगावकर साहेब, वडा विधानसभा उपविभाग समन्वयक. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपला देखील सन्मान केला जाईल. आज आपण देखील या क्रीडा स्पर्धेनिमित्ताने उपस्थित राहत आहे. स्वागत आहे आपले देखील. आज एक 43 वर्षांची परंपरा असलेली क्रीडा स्पर्धा आणि त्या क्रीडा स्पर्धेनिमित्ताने अंतिम दिवसात आपण सर्व मान्यवर उपस्थित राहत आहे. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. असंच प्रेम या क्रीडा स्पर्धेवरती आपल्या माणसावरती सदैव राहू. हे क्षण अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद केले जात आहेत. या गोड आठवणी आहेत. जेव्हा केव्हा आपण हे फोटो पाहाल या क्रीडा स्पर्धेला आपण उपस्थित झालो होतो, आपल्या माणसांमध्ये वेळ घालवला होता, आनंददायी सोहळा साजरा केला. या आठवणी नक्कीच त्या निमित्ताने जाग्या होतील. धन्यवाद. जाऊयात आपण चालू मॅच दरम्यान असलेली परिस्थिती पाहता. चेक केला जातोय थर्ड अंपायर माध्यमातून.
हॅलो, रिव्ह्यू घेतला, रिव्ह्यू लॉस झालाय. रिव्ह्यू मात्र इथून पुढे मिळणार नाहीये, अनसक्सेस ठरतोय रिव्ह्यू. रन जर आपण पाहिलेत तर 12 रन झालेत. भाऊने दमदार सुरुवात केली, कुणालची विकेट मिळवली, पण असं वाटलं की मॅच काहीशी थोडीशी लांबेल. पण मॅच शुभम लोखंडे सारखा खेळाडू जर बॅटिंगला असताना, शुभम लोखंडे मॅच अगदी सहज बनवण्यामागे माहीर आहेत, पण अजूनही मॅच सुटलेली नाहीये. इथे मात्र स्टेपाडून घेण्याचा प्रयत्न, कव्हर्सला खेळले, थोडीशी पडझड होते आणि त्याचाच फायदा उचललाय. 2 रन कंप्लीट झालेत. चूक झाली आहे तिकडे विघ्नेश कडनं. 2 रन मिळत आहेत. क्वालिफाय मॅच साठीची लढत आपण पाहतोय. एका बाजूला वंश विघ्नहर्ता, एका बाजूला जॉय मुकेश रॉयल चेंबूर. या 2 संघांचा प्रवास सुरू आहे. 3 संघ दाखल झाले, 1 संघ दाखल होणार आणि तदनंतर आणखी रंगतदार सामने आपल्याला पाहायला मिळणार. हो हो, ह्यावेळेचा बॉल चांगला स्पेल, चांगला टप्पा टॅप करत असता मिस होतोय. येतोय डॉट बॉल. डॉट काढावे लागतील, विकेट काढावे लागतील, बॅटरला थांबवावं लागेल, फिल्डिंग करावी लागणार आहे. झालेल्या चुका आता मात्र होऊ नये ही खात्री घ्यावी लागेल. पुढे सरसावलाय, तिकडे मात्र चान्स बनलाय आणि काय घडतंय, अपील केली जाते. शुभम लोखंडे धोक्यात आलाय तिकडे रनआउटच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला तिकडे मात्र चान्स मिळालाय काय चेक केलं जाईल, पडताळणी केली जाईल पंचांच्या माध्यमातून. इथे मात्र रिव्ह्यू घेतला जातोय, प्लीज चेक करायचंय. येस, आणि महत्वाचा विकेट, मोक्याच्या क्षणी विकेट मिळाली. माघारी जातोय शुभम लोखंडे. जायत अडकला रनआउटच्या माध्यमातून. तिकडे आपण पाहतोय स्क्रीनवरती कशा प्रकारे माघारी गेलाय. बॅट 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 मात्र पोहोचू शकलेला नाहीये. जबरदस्त एक चांगला कमबॅक होईल, पण मॅच सोडणार नाही. शुभम लोखंडे माघारी गेला, कुणाल माघारी गेला, तरी बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे. आता जर आपण पाहिलं तर मॅच आहे 21 बॉल आणि 20. सुपर डुपर हिट मॅच. न्यू बॅटर करण. दोन्ही संघांकडे तेवढीच मॅच आहे. इंटरेस्टिंग मॅच होते. 2 विकेट आलेत, प्रेशर आहे.
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. ओहो, जबरदस्त 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 कहाणी में ट्विस्ट. आणखी एक फसवलाय, आणखी एक विकेट आलाय. तिकडे माघारी जातील. नॉस्ट्रॅगिनचा बॅटर स्ट्राईक घेऊ शकला नाहीये कारण तिकडे मिळाला आणखी एक हादरा. हर्षित माघारी जातोय. क्या बात आहे. मोठा संघ आहे, प्रतिस्पर्धी संघ तिथे फाईट करतोय. त्या संघाला आणखी एक तिसरा हादरा दिलाय. संजू येते नवीन बॅटर. मॅच जबरदस्त आहे पण त्यात आणखी निर्णायक ओव्हर असणार आहे ती म्हणजे पॉवर प्लेची. पण नवीन बॅटर आलाय त्यामुळे थोडंसं प्रेशर रिलॅक्स आहे. गोलंदाज थोडासा रिलॅक्स असतील. कमबॅक केलाय गोलंदाजाचं कौतुक आहे. रनआउटची विकेट मिळाली आहे 2. माजिद जबरदस्त बॉलिंग अटॅक वरती इथे मात्र कमबॅक केलाय. चेंबूरचा आणखी एक खेळाडू संजू. बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली संजू यांची तर ऑस्ट्रेलियन एखादा प्लेअर असतो ना त्याच प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात. टॅप करायचा प्रयत्न पण फसतोय. भाऊ आहेत, भाऊने थांबवलाय बॉल. मॅच पुन्हा एकदा वर चढवली जातीये. इंटरेस्टिंग. 19 बॉल आणि 20. इथून पुढे फिल्डिंग मध्ये चुका चालणार नाही. इथून पुढे एक्स्ट्राचे रन जाऊ देणे टाळावे लागतील. एक एक बॉल महत्वाचा आहे, एक एक रन महत्वाचा आहे, एक एक क्षण महत्वाचा आहे. अनुभवाचं क्रिकेट खेळतोय, आनंददायी क्रिकेट. एक महत्वाची क्रीडा स्पर्धा, मुंबई महाराष्ट्राच्या अग्रस्थानी असलेली ऐतिहासिक क्रीडा स्पर्धा. लक्ष वेधून घेतले क्रीडा स्पर्धेने. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये राज्य करणारी क्रीडा स्पर्धा आहे. इथे येऊन खेळून गेलेले अनेक खेळाडू इथून मात्र इतिहास घडून गेलेत, इथून मात्र चर्चेस पात्र राहिलेत. अशी ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. दादर नगरी. पुन्हा 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 थोडस लेझी. आणि क्या बात आहे. नॉस्ट्रॅगिनचा बॅटरच गेला नाहीये. करण मिळालाय विकेट. हो हो, वंश विघ्न हरता कमबॅक झालाय. एक महत्वाचा विकेट पुन्हा एकदा संजू. माजिदच्या ओव्हरला इथे कलाटणी दिली आहे. मॅचला बदललंय. 3 रनआउट मिळालेत. माजिदसाठी जोरदार डाव झाला पाहिजे. काय कमबॅक करून देतोय. वंश विघ्न हरता संघाला इथे कुठेतरी विजयाची उमेद जागे करून दिलेत. पण अडचण असू देत, अडचणीतून मार्ग काढण्याचं धाडस आहे. इतिहास आहेत. कितीही विकेट आले तरी जॉय मुकेश रॉयल संघाचे उर्वरित बॅटर काहीतरी कलाटणी देतील यात देखील अजूनही प्रेक्षकांची मतं मात्र पाहायला मिळत आहेत. सॅम्युअल कोंबिन येतोय, अनुभवी खेळाडू. जरी शुभम गेला असला तरी करण बाकी आहे. चला बॅट्समन त्वरित यायचंय. आणि क्या बात आहे. भाऊकी अर्थातच बालमोहन संघाचं एक असं नेतृत्व. योगेश अगदी कालच्या दिवसामध्ये क्रिकेट एन्जॉय केला, आज उपस्थित राहत आहेत. स्वागत आहे आपलं. तुमची गोलंदाजी म्हटलं की मुंबई तुम्ही वेडे करून टाकलेलं. हागे आणि डॉट बॉल हा विकेट ही त्यांची एक शैली आपण अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहिलीत. रन झाले 14. मॅच आहे 18 बॉल आणि 20. म्हणजे तसं पाहता विकेट जरी आले असले ना तरी मॅच अवघी 2 रन दूर आहे. दोन्ही संघांकडे मॅच आहे. थोडंसं प्रेशर बनलं आहे बॅटिंग टीमवरती, पण कधी झटकतील ना प्रेशर कळणार देखील नाही. कारण त्यांच्यावरती अशा नेहमीच परिस्थिती आल्यात. परिस्थिती झटकली नाहीये, परिस्थितीमधून त्यांनी मार्ग काढलेत. नाव आहे जॉय मुकेश रॉयल चेंबूर. अनेक ऐतिहासिक विजय मिळवले त्यांनी देखील. शुभम गेला, कुणाल गेला, संजू गेला, पण करण नावाचा अजूनही खेळाडू बाकी आहे. अगदी
ज्या कोणाच्या गाड्या तिकडे लागल्यात ना मेन गेट जवळ सर्वांनी बाजूला करा. काही आपले मान्यवर इथे उपस्थित राहणार आहेत. रिक्वेस्ट आहे सर्वांना, कैकईची विनंती आहे, आपण थोडंसं गाड्या बाजूला पार्क करा, अडथळा निर्माण होऊ नये प्लीज. जबाबदारी थोडंसं जाऊन तिकडे गाड्या काढायच्या आहेत, नाहीतर टोचनवाले देखील तिकडे येतील, टोईंग करतील, गाडी घेऊन जातील, मग पदयात्रा आपल्याला करून पायी जावं लागेल घरी. गोलंदाज आहे तो विघ्नेश. मॅच इंटरेस्टिंग झाली, लक्ष वेधलंय. इथे ओहो जबरदस्त करंटचा फटका फसलाय, माघारी जातोय. अपेक्षा होती, अपेक्षा भंग झाल्यात, विश्वास होता, आत्मविश्वास त्याचा मात्र कुठेतरी खालावलाय आणि एका विकेटला आणखी सामोरं जावं लागतंय. घेतलेला बॉलिंगचा निर्णय, थांबवलेली कुठेतरी कमी धावांवरची खेळी पाठलाग करत असताना 34 धावांचा पूर्ण होण्यापासून अजूनही वंचित आहेत. एका मागोमाग एक वाटचाल मात्र विकेटची इथे पाहायला मिळाली. जातात माघारी. हॅलो, 2 मिनिटं मॅच थांबवायची. कोणाच्या बाईक्स गेट जवळ आहेत तर लगेच तिकडून साईडला काढा, कारण की कार आतमध्ये येत नाहीये, पाहुणे येतात. कोणाची बाईक असेल तर लगेच तिकडून साईडला काढा. जर खेळत असेल तर त्यांनी त्यांची चावी द्या आणि लगेच साईडला काढायची आहे. लगेच गेट समोर कोणी बाईक पार्क करू नका, लगेच तिकडून साईडला काढा मित्रांनो. टोईंग वॅन नंतर बोलवली जाईल आणि सर्व बाईक तिकडून साईडला काढल्या जातील. ज्यांची बाईक आहे कोणाची तिकडून लगेच साईडला काढा. लगेच तिकडून चालू कराय, नक्कीच बाईक तुमच्या साईडला काढायच्या आहेत प्लीज, कारण कार आतमध्ये येणार नाहीये. पूर्ण ब्लॉक केलाय तो रोड. हॅलो, कृपया आपण सहकार्य करायचे. न्यू बॅटर तेजस येतोय, चेंबूरचा खेळाडू. कॅमेरापासून दूर राहा तिकडे, थोडस कॅमेरा अँगल थोडा. हो हो, तिकडे मात्र आणखी एक जबरदस्त कमबॅक होतोय. क्या बात आहे, एकामागोमाग एक विकेट मात्र जात आहेत. पूर्णतः कोलमडलाय संघ, तेजसला माघारी जावं लागतंय. जॉय मुकेश रॉयल चेंबूर परिस्थिती मात्र कुठेतरी अडचणीत आली आहे, अडचणीत आणखी अडचण वाढवली आहे. कमबॅक आहे वंश विघ्नहर्ता संघाचा, जबरदस्त. सेलिब्रेशन, आनंद, पण अजूनही मॅच संपली नाहीये. एक क्षण मॅच बदलेल, एक तो मुवमेंट कलाटणी देईल, एक तो बॉल मॅचला पुन्हा जिवंत करेल. 5 विकेट गेलेत. 14 धावेनंतर एकही रन मात्र येऊ दिलेला नाहीये. कौतुक आहे विघ्नहर्ता वंश विघ्नहर्ता संघाचं. महत्वाची ओव्हर आहे ही. ओव्हर जर सेफ झाली तर मॅचला वंश विघ्नहर्ता एक पाऊल आणखी पुढे असणार आहे. कोणता संघ क्वालिफाय होतोय त्याची लढत आपण पाहतोय. सचिन आलाय. आजचा अंतिम दिवस, सामना क्रमांक 4. 3 संघ क्वालिफाय झाले. एका संघाला क्वालिफाय होण्यासाठी सुरू असलेला संघर्ष कायम राहिलाय वाट्याला. कष्ट करावे लागणार आहेत. तुमचा कष्ट संघर्ष तुमच्या वाट्याला आलाय, पण त्यात तुमचा प्रामाणिकपणा देखील महत्वाचा आहे. प्रामाणिकपणाचं क्रिकेट खेळायचं, शिस्तबद्ध असलेली क्रीडा स्पर्धा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र आणखी एक जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय, आणखी एक डॉट बॉल. 15 बॉल आणि 20 रन, 5 रन वर चढलेत. गाडी नंबर 8743. कोण असेल मालक, लवकर पोचा गाडीजवळ. 9023 मालक पोचायचे लवकर तिकडे. 1676 टोईंग मॅन आली आहे तिकडे. बोल्ड आउट, दांडे गोल, कहाणी में ट्विस्ट. आणखी अडचणी वाढल्यात. कमबॅक झालं पुन्हा एकदा वंश विघ्नहर्ता. इथे मात्र विजयाचा हकदार ठरणार आहे काय? क्या 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 बात आहे. आणखी एक विकेट गेलाय. 7वा विकेट गेलाय. मॅच आहे आता 14 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. अजित येत आहेत नवीन बॅटर.
अजित अजित विकेट ना शेवटचा विकेट आहे एक विजय अनोखा ऐतिहासिक आपल्याला पाहायला मिळणार आहे त्या विजयाचे आपण सर्वच साक्षीदार असणार आहोत पण त्या विजयाला गवसणी घालणारे ते शिलेदार इथे आपल्याला पाहायला मिळणार ओहो स्लोवर पिचिंग जबरदस्त बॉल क्या बात आहे विघ्नेश अपील केली आहे तिकडे काय निर्णय होतोय निर्णय कळवायचा आहे सर चला जाऊयात मैदानाकडे मॅचकडे महत्वाची मॅच आपण पाहतोय निर्णय झालाय आणि सुखरूप आहेत पण मॅच जर आपण पाहिली तर आली आहे 14 बॉल आणि अजूनही 20 रनांची मॅच 13 बॉल 13 बॉल आणि 20 इंटरेस्टिंग दरम्यानचा जर आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलाय सिंगल रन येतोय 1 रन कंप्लीट होईल अजूनही 12 बॉल आणि 19 धावांचा पाठलाग करायचंय शेवटचा विकेट आहे त्या कारणाने कुठेतरी बरंच प्रेशर असणार आहे बारा बॉल 19 धावांचा पाठलाग करायचा आहे 2 पॉवर प्लेच्या ओव्हर इथे मात्र सेव्ह झालेत पहिली बाउंड्री आपण पाहिली शुभम लोखंडेची एक अचूकतेचा मारा अचूकतेचा टायमिंग पाहायला मिळाला मॅच कलाटणी देणारा तो स्ट्रोक पाहिला पहिल्या ओव्हरला रन बरेच आले होते पण अजूनही जर पाहिलं ना आपण गोलंदाजांनी कमबॅक केलाय ब्रिजेश येतोय नवीन बॉलर पहिल्या ओव्हरला 11 दुसऱ्या ओव्हरला 3 रन आले एकंदरीत तिसरी ओव्हर महत्वाची राहिली क्या बात आहे ब्रिजेश चांगला बॉल हळूवर पिचिंग केलाय स्लोवर पद्धतीने कुठेतरी बॉल पाहायला मिळतोय वेल बॉल ब्रिजेश जबरदस्त जबरदस्त इथे मात्र जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल असेल यावेळेला जर पाहिला आपण तर सिंगल रन येतोय बॅकफुटला हलकासा टॅप केलाय सॅम्युअल कोंबिल काही चमत्कार करतील काय चमत्कार जर घडवला सॅम्युअल चर्चा राहील सॅम्युअलला मात्र केवळ त्यांचा संघ नव्हे इतर संघ देखील डोक्यावर घेतील
स्विच करण्याचा प्रयत्न लेग LPW साठी मागणी नॉट आउट. बरंच प्रेशर झालंय आता. स्क्रीन पासून दूर राहा थोडं मित्रा. स्वीप केले, सिंगल रन येतोय. स्क्रीन पासून दूर राहा मित्रा. समोर बसलेले प्रेक्षक, स्क्रीनच्या जवळचे प्रेक्षक आहे, बाजूला या. 7 बॉल आणि 16 रनांची गरज आहे. शेवटचा बॉल आहे. व्हाईट बॉल. चांगला ड्राईव्ह केला, लॉंग ऑफला बॉल जातोय. तिकडे प्लेयर आहे, सुधीर आहेत. सिंगल रन मिळेल. षटक समाप्ती. आणि 6 बॉल मध्ये अजूनही 14 धावांचा पाठलाग करायचा आहे. कठीण आहे मॅच. शेवटचा विकेट आहे, कठीण आहे पण अशक्य नाहीये. शेवटची ओव्हर. गोलंदाज आहेत विघ्नेश. कोणता संघ मात्र क्वालिफाय होतोय, सेमीफायनलच्या लढतीमध्ये दाखल होतोय. विघ्नेश आहेत गोलंदाज. स्टेप ओढून खेळलेत, मिडलला ड्राईव्ह केला, लॉंग ऑफला प्लेयर आहेत, साहिल आहेत तिकडे. थांबवलाय बॉल. 5 बॉल शेवटचे, 13 धावांचा पाठलाग. यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक सिंगल रन मिळेल. 4 बॉल 12, 3 चौकारांची मॅच. व्हाईट बॉल. आणि इथे मात्र विजय विजय विजय. एक मोठा संघ, बलाढ्य संघ, त्या संघाच्या विरोधामध्ये वंश विघ्नार्थ संघाने अर्थातच जॉय मुकेश रॉयल चेंबूर या संघाला मात्र पराभव दिलाय. अगदीच जबरदस्त कमबॅक केलाय, विजय चांगला मिळवलाय. अभिनंदन, कौतुक आहे माजिद यांचं. कलाटणी दिली त्या ओव्हरला, जबरदस्त कामगिरी केली. महत्वाचे विकेट तिकडे माघारी पाठवले. रनआउटच्या स्वरूपात एका मागोमाग एक वाटचाल सुरू राहिली आणि धाव संख्येला स्थिर परिस्थितीमध्ये तसंच ठेवलं. त्यामुळे या ऐतिहासिक विजयाला मात्र आपण आता इथे पाहतोय. अभिनंदन वंश विघ्नार्थ. हॅलो. आणि आपल्या समोर विकासजी चव्हाण साहेब, आपलं पण स्वागत आहे. मुंबई पोलीस आणि स्वतः एक चांगले क्रिकेट प्रेमी आहेत. विकासजी चव्हाण, आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्य करतात आणि आज ह्या क्रीडा स्पर्धेसाठी आनंद घेण्यासाठी मात्र दाखल झाले गेले विकासजी चव्हाण. पराभूत संघ पण याचा आपला सन्मान केला जाईल. जॉय मुकेश रॉयल चेंबूर. जॉय 11 मुकेश रॉयल चेंबूर संघ आपण या सन्मान केला जाईल. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच
वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आणि हे ग्राउंड मात्र जोगेश्वरीकरांसाठी तेवढंच लकी राहिलं गेलं. वंश विघ्नार्था जोगेश्वरी संघ क्वालिफाय होतोय सेमीफायनल साठी. यायचे टीम जॉय मुकेश रॉयल चेंबूर, आपला सन्मान केला जाईल. जॉय मुकेश रॉयल चेंबूर संघ हारलं बट चांगला खेळ केलात आणि कॅमेरामॅन फोकस करा, आपले फिल्डरचा फोटो काढतायत. सो वेल प्लेड टीम वंश विघ्नार्था जोगेश्वरी. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो आहे ज्याने जबरदस्त बॉलिंग केली, विघ्नेश शिंदे. विघ्नेश शिंदेला मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो आहे. एक जबरदस्त बॉलर आहेत आणि चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर हे सन्मान चिन्ह. सो वेल प्लेड टीम मुकेश रॉयल, जॉय 11 मुकेश रॉयल, त्या टीमचा सन्मान केला जातोय. चव्हाण साहेबांच्या हातातून मात्र ही सन्मान त्यांचा केला जातोय. आणि प्लेअर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय विघ्नेश शिंदे. जबरदस्त बॉलिंग करत असताना पॉवर प्लेची ओव्हर खूप चांगल्या पद्धतीने हाताळली गेली, विकेट मिळवल्या गेल्या आणि मॅचला टर्निंग केलं त्याने विघ्नेश शिंदे. आणि त्यांचे खास अगदी जवळचे मित्र आणि ऑफिशियल पंच पद्मनाभ बाबू सरांकडून त्यांचं मात्र एक कॅश प्राइज दिले जाईल 500 रुपये. जबरदस्त बॉलिंग केली आणि विघ्नेशला कॅश प्राइज आहे. सो बेस्ट परफॉर्मन्स केला या मॅच मध्ये आणि विघ्नेशने काय कामगिरी केली. पॉवर प्लेची एक जबरदस्त ओव्हर हाताळली. थोडं कमी क्रिकेट खेळतात बट दर्जेदार क्रिकेट खेळतात विघ्नेश शिंदे. विघ्नेश कसं वाटतं, एवढ्या मोठ्या स्तरावर क्रीडा स्पर्धा होती आणि त्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार भेटतोय आणि या क्रीडा स्पर्धेने कशा प्रकारे बघताय? प्लेअर ऑफ द मॅच साठी आम्ही कधी खेळत नाही, आम्ही फक्त टीम जिंकवण्यासाठी खेळतो आणि आम्ही छोटा क्रिकेट खेळतो पण दर्जेदार खेळतो. क्या बात. आणि टीम या अगोदर देखील जोगेश्वरी संघाने नक्कीच बला संघाने धक्के दिले ते ग्राउंड आणि या क्रीडा स्पर्धेविषयी. क्रीडा स्पर्धा तर खूप उत्तमच आहे. 2023 मध्ये पण आम्ही सेमीला आलेलो. बघू यावर्षी आम्ही फायनल गाठण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा विघ्नेश शिंदे. खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. थोडाच वेळात तुमच्या समोर सर्व कॅल्क्युलेट करून सेमीफायनल मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. बट तोपर्यंत थोडा आपण ब्रेक घेऊयात आणि आपण लगेच चारही कॅप्टन्स तुम्ही व्यासपीठावरती या.